जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचन या पुस्तकातील आज 29 एप्रिलचं प्रवचन. पैशाच्या आसक्तीत राहू नये. कामवासना आणि पैसा ही दोन्ही परमार्थाला विघातक आहेत. पण मला जर कोणी विचारले तर त्यातल्या त्यात जास्त घातक कोणते, तर मी सांगेन की पैसा हा त्यातल्या त्यात परमार्थाला जास्त हानिकारक आहे. पैसा हा भगवंताची निष्ठा फार कमी करतो. भगवंताने आपल्याला पैसा दिला आहे, तो आपण सत्पात्र आहोत म्हणून का दिला आहे. यासाठी भिकाऱ्याला पैसा देताना उगीच वाद घालू नये. तसे करणे म्हणजे काही न करण्याची बुद्धी होय. एखादा त्यागी मनुष्य सर्व देईल पण स्व देणार नाही. स्व देऊन मग सर्व ठेवले तरी चालेल, पण सर्व देऊन स्व ठेवला तर ते मात्र चालणार नाही. म्हणजेच मी देतो ही भावना राहिली तर सर्वच देणे वाया जातं. मुख्य म्हणजे त्यातली वासना गेली पाहिजे, तर खरे सुख लागते. देह हा पाया धरून त्यावर इमारत बांधू लागलो तर इमारत पक्की कशी होणार. मी माझा देह म्हणतो, पण ताप येणे न येणे, इजा होणे न होणे हे आपल्या हातात आहे का. मी माझे रक्षण करीन असे म्हणतो, पण वाटेत ठेच लागून पडल्यानंतर लोकांनी मला घरी आणावे लागते. म्हणजे जीवित किती परस्वाधीन आहे. देहाने कितीही कार्य केले तरी कळसाला नाही पोहोचणार. अभिमानाने केलेले कार्य कळसाला कसे पोहोचणार. एका भगवत इच्छेने कार्य केले तरच ते शेवटाला जाते. समर्थांनी देहबुद्धी नष्ट करून रामाचे अधिष्ठान ठेवून कार्य केले म्हणून त्यांना एवढे कार्य करता आले. जो भगवंताचा झाला त्याचेच कार्य पूर्ण झाले आणि त्यालाच खरे समाधान मिळाले. राजाच्या पोटी आलेले देखील भिकारी होऊन जातात. मग मी संपत्तीचा गर्व करावा तो कशासाठी. पैशाने प्रेमात बिघाड येतो आणि अगदी जवळचे नातेवाईक सुद्धा दूर होतात. मी खरे सांगतो, पैशाच्या आसक्तीत तुम्ही राहू नका. ही आसक्ती नाहीशी करण्याचा सोपा मार्ग म्हणजे संत समागम हाच होय. आज खरे संतच कुठे आहेत असे आपण म्हणतो, पण आम्हाला संत भेटावा ही तळमळच खरी लागलेली नसते. संतात संतपण दिसत नाही याचे कारण आमच्यात तळमळ नाही. सत्ययुगात जो राम होता तो आजही आहे, पण माझा भावच कमी झाला आहे, त्याला काय करावे. संतांना आपण खोटेपणा देतो, पण माझा भाव शुद्ध नाही हे जाणत नाही. विषयात सुख आपल्या इच्छेप्रमाणे मिळत नाही म्हणून आपण संतांकडे जातो, पण संतांना अर्पण करून घेण्याकरता किती जण संतांकडे जातात. देवाकरिता देवाकडे जाणारे किती बरे निघतील. मनाने नेहमी मी रामाचा आहे ही भावना ठेवावी. इस प्रवचन में कहा गया है कि पैसे के बारे में कभी भी आसक्ति ना रखें. भगवान के मार्ग में आने वाली दो चीज़ें बहुत ही विघातक है. एक है काम वासना और दूसरा है पैसा. लेकिन काम वासना से भी ज़्यादा पैसा आपको भगवान से दूर कर देता है. पैसे का अहंकार इतना हो जाता है कि भगवान को हम लोग भूल जाते हैं. अगर आपके पास बहुत पैसा है तो किसी को भी दान करना, किसी की मदद करना, इसमें ना सोचते हुए करना चाहिए. ज़्यादा बात ना करते हुए किसी को भी मदद करनी चाहिए, ऐसा इसमें कहा गया है. क्योंकि पैसा सर्वस्व नहीं है, परमेश्वर प्राप्ति ही सर्वस्व है. जय श्री राम. श्री राम जय राम जय जय 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 राम. जय श्री राम.